तेवढा शेवटचा वक्ता आज बोलेल तिथपर्यंत हे सभागृह चालू अध्यक्ष ठेवा. महोदय, त्याला आमचं ऑब्जेक्शन आहे. उद्या पण अंतिम आठवड्या प्रस्तावाची काही काळ चर्चा करून मग उत्तर दिलं पाहिजे, कारण विरोधी पक्षाचा हा सगळ्यात महत्त्वाचा अंतिम आठवड्याचा अधिकार जो आहे तो आपण संध्याकाळी 7ला सुरू करणार. प्रेस आणि बाकीच्या मीडिया कधीच काही कव्हर करत नाहीत आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण उद्या लवकर हाऊस संपवण्याची गडबड न करता हे हाऊस उद्या दुपारी 12-12:30 नंतर 2 तास आम्हाला बाकीच्यांना बोलू दे शिल्लक असतील त्यांना, आणि 2, 2:30, 3 नंतर आपण हे अंतिम भाषण उत्तराचं होईल आणि मग आपला आढावा घ्यावा असं आम्हाला वाटतं. यासाठी आपण माननीय अध्यक्षांना नक्की कळवण्यात येईल. असं नाही चला नाही, आता आपण वेळ काढताय बघा. हे एकेका विषयावर 5-5 लोकांनी बोलायची काय आवश्यकता नाही आहे. जयंतराव बोलतायत, जयंतरावांच्या भावना आम्हाला कळल्या आहेत. विरोधी पक्षाचे जेवढे सदस्य बोलतील आणि सत्ताधारी पक्षाचे जेवढे सदस्य बोलतील तेवढे आज आपण बोलून घेऊया. उद्या सुद्धा ही चर्चा सुरू ठेवून उद्या त्याच्यावरती उत्तर होईल. ठीक आहे, धन्यवाद. चला अध्यक्ष महोदय, मी इथे अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी उभा आहे. मी माझ्या पक्षाच्या सर्व नेते व तसंच या बाजूच्या सर्व मित्रपक्षाच्या नेत्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या युवा आमदारांना इथं या प्रस्तावाची सुरुवात करण्यासाठी दिली. अध्यक्ष महोदय, जेव्हा या सरकारने शेतकऱ्यांसाठी 2 जून 2026ला कर्जमाफी करण्याची घोषणा केली, नाही तर GR काढला, आम्ही सर्वांनी या सरकारचं अभिनंदन केलं. अध्यक्ष महोदय, अभिनंदन करत असताना जेव्हा आम्ही GR वाचला, त्या GR मध्ये ज्या त्रुटी आहेत त्या बघितल्या, त्यानंतर आम्हाला अध्यक्ष महोदय असं वाटतं की हे कर्जमाफी नसून कुठेतरी ही योजना कर्ज वसुलीची आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं त्यासाठी आम्ही या सरकारचं अभिनंदन करतो, कारण का त्यांचं कार्य शेतीच्या बाबतीत, महिला सबलीकरणाच्या बाबतीत, धर्मविस्ताराच्या बाबतीत खूप मोठं होतं. पण अध्यक्ष महोदय, एवढ्या मोठ्या महामानवाचं नाव तुम्ही या योजनेला दिलं असेल आणि या योजनेमध्ये तुम्ही अटी टाकत असाल आणि त्या अटीमुळे जर 70% शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर अध्यक्ष महोदय हे आपल्याला पटणारं नाही आणि आपल्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. अध्यक्ष महोदय, अनेक लोकांनी मला सांगितलं तू रस्त्यावर लढतोय, तू असेल तुझ्याबरोबर इतरही जे तुझे आमदार नेते असतील ते तुम्ही रस्त्यावर लढताय, उपोषण करताय, त्याच्यापेक्षा अधिवेशनामध्ये येऊन बोलायला काय हरकत आहे. अध्यक्ष महोदय, 2023ला मी माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याचं आवर्तन सोडावं असं तिथं निवेदन केलं होतं, विनंती केली होती या सरकारला या अधिवेशनाला. आणि अध्यक्ष महोदय, त्याचं उत्तर किती वर्षानंतर आलं तर 3 वर्षानंतर 2 दिवसापूर्वी मला त्याचं उत्तर आलं. म्हणजे अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने हे जर हाऊस चालणार असेल, आम्हाला उत्तर इथं मिळणार नसेल तर मग इथं मुद्दे मांडून होणार काय. अध्यक्ष महोदय, आमच्या नेत्यांनी जयंत पाटील साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, त्याच्याचबरोबर शिवसेनेचे कैलास पाटील असतील, यांनी शेतकऱ्यांची बाजू खूप चांगल्या पद्धतीने मांडली. फक्त त्यांनीच मांडली असं नाही, सर्वच आमदारांनी अध्यक्ष महोदय इथं बाजू मांडली. आणि त्यांनी ही कर्जमाफी कशी चुकीची, त्याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे हा प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला. पण अध्यक्ष महोदय, कितीही प्रामाणिकपणे हे आमदार बोलले असले तरी उत्तर सुद्धा त्याच प्रामाणिक पद्धतीने येणं महत्त्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, पण दुर्दैव असं थातूर मातूर उत्तर तिथं दिलं गेलं आणि मग ह्या ज्या अटी आहेत त्या तशाच्या तशा अध्यक्ष महोदय तिथं राहिल्या. अध्यक्ष महोदय, हा GR जर आपण बघितला तर दुसऱ्या पानावर आपण जेव्हा जातो तेव्हा कर्जमुक्तीच्या अंतर्गत जर 3रा मुद्दा आपण वाचतो त्याच्यामध्ये सरकारने एक अट अशी टाकलेली की 2019ची जी कर्जमाफी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाली जी कर्जमाफी आली होती त्या योजनेचा लाभ ज्या ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्या शेतकऱ्याला या योजनेमध्ये लाभ फक्त 50,000 रुपयाचा अध्यक्ष महोदय तिथे मिळणार आहे. ही अट टाकायचं कारण काय अध्यक्ष महोदय? तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती, गेल्या 5-6 वर्षामध्ये अतिवृष्टी झाली, कुठे कमी पाऊस पडला, सोयाबीनचे भाव वाढले नाहीत,
कापसाची तशीच परिस्थिती, कांद्याची तीच परिस्थिती, खताचे भाव वाढत चाललेले आहेत, पेट्रोल डिझेल महाग झालेलं आहे, खर्च शेतकऱ्याचा वाढतोय, लाईटच्या बाबतीत तशीच परिस्थिती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याला कुठेही नफा झाला नाही, खर्चही निघालेला नाही, मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्याचं अध्यक्ष महोदय नुकसान झालंय. मग असं नुकसान जर शेतकऱ्याचं तिथं झालं असेल आणि मग 2019ला त्यांनी त्यावेळेस जर त्या कर्जमाफीचं लाभ घेतला असेल तर या कर्जमाफीमध्ये त्या शेतकऱ्याला 2 लाखाची कर्जमाफी देण्यामधून का आपण अध्यक्ष महोदय वंचित ठेवतोय? अध्यक्ष महोदय, चांगला पिकाला भाव मिळावा याची जबाबदारी सरकारची, खताचे रेट कमी असावी ही सरकारची जबाबदारी. जर अवकाळी पाऊस आला, अतिवृष्टी झाली, त्यात जर शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्या शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी मायबाप सरकारची आहे. मग सरकार कुठेतरी त्यावेळेस कमी पडलं म्हणून आपला हा शेतकरी आज अडचणीत आलाय. मग त्या शेतकऱ्याला त्या अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी जर सरकारची असेल तर अध्यक्ष महोदय 2019ची जी अट टाकली आहे तर कृपा करून या जनतेला मी विनंती करतो ती अट काढण्यात यावी. अध्यक्ष महोदय, ज्या शेतकऱ्याचं कर्ज 50,000पेक्षा जास्त आहे आणि त्यांनी 2019ला पण त्या योजनेचा लाभ घेतलाय, अशा शेतकऱ्याला आधी जो अतिरिक्त पैसा आहे म्हणजे 50,000च्या पुढे त्याचं कर्ज असेल, समजा 1 लाख असेल तर आधी 50,000 भरावे लागतात आणि मग त्याला या 50,000 रुपयाचा लाभ मिळणार. 1.5 लाखाचं कर्ज घेतलं असेल आणि त्याच्या व्याज आणि पेनल्टी पकडून समजा 2 लाखावर गेला असेल तर 1.5 लाख भरावे लागणार आणि मग 50,000चा लाभ तिथं मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज परिस्थिती काय. 2025ला अतिवृष्टी झाली, त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, 98 लाख हेक्टरवर नुकसान झालं. आता आपण बोलतोय मुंबईत चांगला पाऊस आहे, पुण्याच्या ठराविक ठिकाणी पाऊस आहे, कोकणात पाऊस आहे, पालघरला पाऊस आहे, नाशिकला पाऊस आहे. पण अध्यक्ष महोदय 70% महाराष्ट्रामध्ये अजून पाऊस झालेला नाही. त्यामुळे येणारं वर्ष हे फार अडचणीचं आहे. सरकारने सांगितलं, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं अल निनो येणार आहे आणि त्यामुळे पाऊस कमी होणार आहे. आता बऱ्याच ठिकाणी पेरणी झाली पण आता परत पाऊस येत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय तिथं अडचणी येत आली. मग येणार कुठून पैसे अध्यक्ष महोदय हे वरचे पैसे देण्याला? त्यामुळे ही जे OTS ची अट आहे की 50,000च्या पुढे 2019चा लाभ घेतलेला शेतकरी जर 50,000च्या पुढे त्याचं कर्ज आणि पेनल्टी असेल आणि त्याला वरचे पैसे भरूनच 50,000चा तिथं लाभ मिळणार असेल तर अध्यक्ष महोदय योग्य नाही. त्यामुळे आमची विनंती आहे सरकारला की 2019ची अट काढा, 50,000 रुपयाची अट काढा आणि सरसकट 2 लाखापर्यंत अध्यक्ष महोदय तिथं मदत या सगळ्या शेतकऱ्यांना झाली पाहिजे असं आमचं मत आहे. अध्यक्ष महोदय, प्रोत्साहनपर लाभ जे लोक रेग्युलर आहेत म्हणजे कोल्हापूरचे असतील, काही कोकणातले असतील आणि काही इतर सांगली आणि त्या भागातले असतील, जे रेग्युलर आहेत नाही तर फळबागा असणारे शेतकरी, त्या शेतकऱ्यांसाठी या योजनेच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय फक्त 50,000 रुपये देण्यात आले. अध्यक्ष महोदय, आमची विनंती 50,000 न ठेवता 1 लाखापर्यंत आपला देता येतं काय याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय करावा. पण अध्यक्ष महोदय याच्यामध्ये सांगत असताना त्यांनी काय अट टाकली बघा अध्यक्ष महोदय, तथापि हा शब्द फार घातक आहे. म्हणजे तथापि अशा पात्र शेतकऱ्यांना सन 2025-26 व सन 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य आहे. म्हणजे 25-26 म्हणजे हे वर्ष जे जूनला संपलं ते आणि 26-27 म्हणजे जे वर्ष अजून संपायचे ते, म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला सांगता बाबा अजून 1 वर्ष तुला थांबावं लागतंय, मग 1 वर्ष जर तू कर्जबाजारी नाही झाला, तुझं रेग्युलर जर कर्ज असेल तर मग 1 वर्षानंतर आम्ही तुम्हाला ती मदत देणार आहे. म्हणजे अल निनो येणार आहे हे आपणच सांगतोय सरकार म्हणून आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतोय की नाही तुला रेग्युलर राहावं लागेल मग तुला हा लाभ दिला जाईल. अध्यक्ष महोदय, हे योग्य नाही. अध्यक्ष महोदय, 2017ला जी कर्जमाफी झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाली, त्यावेळेस 14 लाख शेतकरी हे रेग्युलर होते. अध्यक्ष महोदय, 2019ला महात्मा फुलेंच्या नावाली जी कर्जमाफी झाली तेव्हा 14.5 लाख शेतकरी हे तिथं रेग्युलर होते. 2022ला सुद्धा जेव्हा रेग्युलर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी देण्यात आली तेव्हा 14 लाख अध्यक्ष महोदय तिथं शेतकरी होते. आणि मग आता सरकार काय सांगतं, आता रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्याची संख्या 23 लाख. हा कुठून आला अध्यक्ष महोदय आकडा? त्यामुळे ही अट काढली तर कमीत कमी 14 लाख शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय तिथं फायदा होणार आहे. त्यामुळे कृपा करून
या अटी ठेवून चालणार नाही असं आमचं सगळ्यांचंच मत आहे. फक्त याच बाजूच्या आमदारांचं मत आहे असं नाही अध्यक्ष महोदय, त्या बाजूच्या आमदारांचं सुद्धा तेच मत आहे. फक्त काही लोक बोलू शकतात, काही लोक बोलता येत नाही. आम्ही आक्रमक भूमिका घेऊ शकतो, पण त्या बाजूच्या ते जे आमचे आमदार आहेत ते फक्त विनंती करू शकतात. आणि याच्यासाठी अध्यक्ष महोदय आम्ही पंढरपूरला बसलो होतो. पंढरपूरला आम्ही अन्नत्याग आंदोलन केलं. आमच्या अन्नदात्यासाठी 3 दिवस बसलो. महाजन साहेब तिथे आले. महाजन साहेबांनी आमच्या सर्वांसमोर मीडियासमोर मुख्यमंत्री साहेबांची चर्चा केली. आणि मग चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं, चला जेव्हा अधिवेशन चालू होईल त्याच्या आधी म्हणजे 22 तारखेच्या आधी आपण चर्चा करू, बसूया, सर्व शेतकरी नेत्यांना आपण विश्वासात घेऊ. आणि अध्यक्ष महोदय, फक्त आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांची नावं दिली नाही, आमच्या नेत्यांची नावं नाही दिली, आम्ही शेतकऱ्यांच्या नेत्यांची सुद्धा नावं दिली, आम्ही इतर पक्षांच्या नेत्यांची सुद्धा नावं अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये दिले. मुनगंटीवार साहेबांचं सुद्धा नाव आम्ही त्याच्यामध्ये घेतलं होतं. राजू शेट्टींचं नाव घेतलं होतं. अजित नवलेंचं नाव त्याच्यामध्ये घेतलं होतं. त्याच्याचबरोबर बच्चू कडूंचं नाव घेतलं होतं. नाही, मी माझं पत्र दिलंय भाऊंचं नाव, कारण का आम्ही अनेक वेळा त्यांना महाराष्ट्रातल्या लोकांच्या बाजूने लढताना तिथं बघितलेलं आहे, म्हणून तुमचं अध्यक्ष महोदय यांचं नाव आम्ही तिथं दिलं होतं. आणि या सगळ्यांचं नाव देत असताना त्यात राजकारण होऊ नये अशी आमची भूमिका होती. अध्यक्ष महोदय, 22 जूनपर्यंत आम्ही वाट बघितली. आम्हाला कुठं संदेश नाही, मेसेज नाही, काय नाही. आणि मग त्यानंतर आम्ही छत्रपती संभाजीनगरला गेलो. तिथं जाऊन आम्ही रास्ता रोको केला. दुसरी आमच्याकडे कुठला पर्याय नव्हता, कारण का अधिवेशनामध्ये आमचे नेते बोलत होते, पण त्यांना उत्तर थातूरमातूर दिलं जात होतं, कुठे कॉन्क्रीट उत्तर दिलं जात नव्हतं. आणि मग तिथं परत एकदा महाजन साहेबांचा फोन आला. त्यांनी विनंती केली. बऱ्याच लोकांना तिथं रस्ता अडवल्यामुळे त्रास होत होता, म्हणून लोकांचा विचार केला. आम्ही मान्य केलं. आम्ही मुंबईत आलो. मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. मुख्यमंत्री साहेब होते, महाजन साहेब होते, इतरही सर्व आमदार होते. मुख्यमंत्री साहेबांची चर्चा होत असताना त्यांनी सांगितलं, म्हणजे त्याच्यात आकड्याची चर्चा झाली. त्यांचे वेगळे आकडे होते, आमचे वेगळे आकडे होते. मग त्यांनी सांगितलं, एक काम करा, परदेशी समिती जी आहे, म्हणजे प्रवीण परदेशींच्या अध्यक्षाखाली ही समिती केली होती, ज्यांनी हा अहवाल अध्यक्ष महोदय तिथं दिला आणि याच्यावर या सरकारने कर्जमाफी दिली. मग अध्यक्ष महोदय आम्ही म्हणलो ठीक आहे, प्रवीण परदेशी साहेबांना आम्ही तिथं जाऊन भेटतो. आणि मग प्रवीण परदेशी साहेबांना आम्ही भेटलो. त्यांना पत्र दिलं की आमचे काही आमदार आपल्याला भेटू इच्छितात आणि आपण त्या बाबतीतली चर्चा करूया. आमच्याकडे जे काही पुरावे आहेत, जे आकडे आहेत, आपण ओपन चर्चा करू, मार्ग काढून सरकारने त्या बाबतीतली घोषणा या अधिवेशनामध्ये करावी. आणि मग ती विनंती केल्यानंतर अध्यक्ष महोदय हे मी पत्र आपल्याला दाखवतो. त्यांनी हे पत्र काढलं. आम्हाला सांगितलं अशा पद्धतीची बैठक 8 तारखेला आपण ठेवलेली आहे. आणि मग आम्ही तिथं गेलो. 10:30ची बैठक होती, आम्ही 10लाच गेलो. इतर अधिकारी आले, पण दुर्दैव असं प्रवीण परदेशी साहेब तिथं नाही आले. त्यांना काहीतरी महत्वाचं काम निघालं. आणि मग मला तिथं बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की त्यांना कुणीतरी सांगायला लावलं की ही जी समिती आहे, ज्यांनी हा अहवाल त्या ठिकाणी दिलेला आहे, आता ती बरखास्त झाली, आता त्यांच्याकडे भेटून काही फायदा नाही. मग अध्यक्ष महोदय आम्हाला का सांगितलं त्यांना जाऊन भेटायला? अध्यक्ष महोदय, इथं आम्ही कुठलंही राजकारण न करता प्रामाणिकपणे काय प्रयत्न करतोय की चर्चेतून कुठेतरी या 70% शेतकऱ्यांना तिथं अध्यक्ष महोदय न्याय मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्याच्याच बरोबर आम्हाला हा कागद हाती आला. हा कागद कुठला आहे तर कॅबिनेटमध्ये एक नोट त्या ठिकाणी सर्क्युलेट केली गेली होती. अध्यक्ष महोदय, जेव्हा हा निर्णय घेतला जात होता तेव्हा सर्व मंत्र्यांना ही नोट दिली गेली होती. त्या नोटवर अध्यक्ष महोदय काय लिहिलंय, परत तथापि, म्हणजे हा शब्दच एकदम डेंजरस आहे आणि भीतीदायक आहे असं आम्हाला वाटायला लागलं. तथापि सदर योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेले अपात्रतेचे निकष लागू केल्यामुळे तसेच पात्र शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर संबंधित व्यापारी बँकेकडून काही प्रमाणात सूट हेअरकट देण्यात येणारे असल्यामुळे सदर योजनेसाठी त्यापेक्षा कमी प्रमाणात निधी लागण्याची प्राथमिक अंदाज आहे. म्हणजे मुद्दामून या अटी टाकल्यात का? या नोटचा तोच अर्थ निघतो की या अटी मुद्दामून टाकण्यात आल्या ताकी तिथं असणाऱ्या शेतकऱ्याला जास्त मदत नाही झाली पाहिजे. 35,000 कोटीची घोषणा अध्यक्ष महोदय झाली, पण ह्या अटीचा आम्ही अभ्यास केल्यानंतर आम्हाला असं वाटतं की 12-13 हजार कोटीपेक्षा जास्त मदत होऊ शकणार नाही आणि 36 लाख शेतकऱ्यांवर अध्यक्ष महोदय तिथं अन्याय होणार आहे. त्यामुळे परत एकदा अधिवेशन संपायच्या आधी आम्ही सरकारला विनंती करतो की क्रेडिट तुम्ही घ्या,
पण या अटी कृपा करून तुम्ही काढा, नाहीतर येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जेव्हा तिथं आकडे जातील, जेव्हा तिथं बँकेकडनं आकडे जाहीर होतील, तेव्हा मात्र शेतकरी अध्यक्ष महोदय तिथं शांत बसणार नाही. म्हणजे तो चिडेल ती वेगळी गोष्ट, पण एवढ्या अडचणीच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे असं आमच्या अध्यक्ष महोदय आमच्या सगळ्यांची भावना आहे. पण अध्यक्ष महोदय, आम्ही जेव्हा हा अहवाल वाचत होता, प्रवीण परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल जेव्हा केला गेला, हा अहवाल त्या ठिकाणी देण्यात आला, आम्ही हा वाचला. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये एक शब्द अतिशय वाईट वापरला गेलाय आणि तो शब्द ऐकल्यानंतर फार तळपायाची आग मस्तकात अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी गेले. अध्यक्ष महोदय, या अहवालामध्ये काय लिहिलंय? या अहवालामध्ये असं लिहिलेलं आहे की तो शब्द होता नैतिक धोका. नैतिक धोका म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2019ला कर्जमाफीचा लाभ घेतलाय, अशा शेतकऱ्यांना परत एकदा आपण कर्जमाफी दिली तर तिथं नैतिक धोका होऊ शकतो. म्हणजे शेतकऱ्याच्या नैतिकतेवर आपण जायला लागलो अध्यक्ष महोदय. मगाशी जसं मी बोललो, शेतकऱ्याला जगवण्याची जबाबदारी सरकारची आहे, अडचणी आल्या तर अडचणी सोडवायची जबाबदारी सरकारची आहे. आणि अशा पद्धतीने आपण जर अध्यक्ष महोदय नैतिकतेवर, शेतकऱ्याच्या नैतिकतेवर तिथे येत असेल तर अध्यक्ष महोदय हे योग्य नाही. आणि हा जो अहवाल आहे ना, हा अहवाल अधिकाऱ्यांनी दिला असला तरी प्रत्येक मंत्र्यांनी अध्यक्ष महोदय तो वाचलाय, कॅबिनेटमध्ये तो चर्चेत आलेला आहे. आणि मग कॅबिनेटमध्ये सर्व लोकांनी हा वाचला असताना हा नैतिक धोका म्हणजे या शेतकऱ्यांकडनं आपला नैतिक धोका आहे, हा शब्द अध्यक्ष महोदय कितपत योग्य आहे? त्यामुळे कुठं ना कुठंतरी हे शेतकऱ्याची थट्टा या आपल्या अहवालाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय केली जाते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे आम्हाला हाच प्रश्न इथं विचारायचा आहे. 2019 मध्ये कर्जमाफी घेतलेल्या 32 लाख शेतकऱ्यांवर जो आता या ठिकाणी अन्याय होणार आहे, म्हणजे त्यांची नैतिकता आपण तिथं काढत आहोत का? त्याच्याच बरोबर गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस अध्यक्ष महोदय झाला होता. 92 लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली होती. शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं आणि त्यात जो आमचा शेतकरी अडचणीत आला, त्याच्या नैतिकतेवर तुम्ही जाणार आहे का? सोयाबीनचा आपण भाव देऊ शकलो नाही, कपाशीला भाव देऊ शकलो नाही, कांद्याला भाव देऊ शकलो नाही, मग आपण शेतकऱ्याच्या नैतिकतेवर तुम्ही तिथं जाणार आहे? खताचे भाव वाढत चाललेत, पेट्रोल डिझेलचे भाव वाढत चाललेत, परवडत नाही अध्यक्ष महोदय, मग आपण नैतिकतेवर जाणार आहोत? तर हा शब्द अध्यक्ष महोदय योग्य नाही. कुठं ना कुठेतरी आपण शेतकऱ्याची अशा पद्धतीने थट्टा करत असो तर हे या महाराष्ट्राला अध्यक्ष महोदय शोभणार नाही. अध्यक्ष महोदय, हा प्रस्ताव आम्ही वाचला. हा प्रस्ताव वाचत असताना या प्रस्तावामध्ये अधिकाऱ्यांनी काय प्रस्तावित केले? या प्रस्तावामध्ये अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केले की प्रस्तावित योजना अल्प मुदत, मध्यम मुदत, दीर्घ मुदत कृषी कर्जांना लागू असेल. म्हणजे या अहवालामध्ये सांगण्यात आलेले फक्त पीक कर्जापुरतं तुम्ही ठेवू नका. हे तुम्हाला जर कर्जमाफी द्यायची असेल तर सरकारला या अहवालाने सांगितले, अधिकाऱ्यांनी सांगितले प्रस्तावित योजना अल्प मुदत, मध्यम मुदत आणि दीर्घ मुदत या कर्जाला सुद्धा अध्यक्ष महोदय लागू करावी. मग का फक्त आपण पीक कर्जाबद्दल बोललोय? आपण अनेक वेळा भाषणामध्ये ऐकलंय कोरा 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 आपण 7-12 तिथं करणार. तर मग ह्या अधिकाऱ्यांनी जो अहवाल इथं दिलाय ते तसंच तसं मान्य केलं असतं तर मला असं वाटतं 1.5 कोटी शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय याचा फायदा झाला असता. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये बघा, एक अट म्हणजे एक गोष्ट या अहवालाने जी सांगितली या सरकारने मान्य नाही केली, पण दुसऱ्या बाजूला अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर प्रोत्साहन अनुदान देताना या अहवालामध्ये अधिकाऱ्यांनी एवढंच सांगितलं होतं 22-23, 23-24, 24-25. पण अध्यक्ष महोदय, या अहवालाने फक्त हे 3 वर्ष सांगितले असताना कॅबिनेटमध्ये अशी काय चर्चा झाली तर त्याच्यामध्ये 25-26 आणि 26-27 या अहवालात नसताना सुद्धा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हे 2 वर्ष टाकण्यात आले. कोणाच्या डोक्यातून हा मुद्दा आला अध्यक्ष महोदय? कोणाच्या चर्चेतून आला अध्यक्ष महोदय? म्हणजे आपण फक्त काही गोष्टी जाहीर करायच्या, मदत नाही मिळाली तरी चालेल असं कुठेतरी दृष्टिकोन अध्यक्ष महोदय ही योजना देताना तिथं डोक्यात ठेवलेलं आहे असं अध्यक्ष महोदय तिथं वाटतं.
त्यामुळे कृपा करून आपल्याला विनंती, आपल्या माध्यमातून सरकारला विनंती, अनेक मोठे नेते इथे बसलेत, कर्जमाफी योजना करत असताना सरसकट असावी, 2 लाखापुरती असावी, बिना अट त्याच्यामध्ये असावी आणि आमच्या या शेतकऱ्याला, अन्नदात्याला न्याय द्यावा अशी विनंती अध्यक्ष महोदय इथं देतो. अध्यक्ष महोदय, अजून एक महत्त्वाचा विषय इथं मांडतो. आम्ही आमच्या आंदोलनामध्ये पीक विम्याबद्दल बोललो. इथं पण अनेक आमदारांनी पीक विम्याबद्दल चर्चा केली. गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण मुद्दा मांडत होतो की तुम्ही 4 ट्रिगर जे काढलेत ते कृपा करून काढू नका, त्याची त्या शेतकऱ्याला तिथं मदत होणार नाही. 2025चा अतिवृष्टी होण्या अगोदर आम्ही हे बोलत होतो. अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी होऊन सुद्धा शेतकऱ्याला दुर्दैवाने त्याचा तिथं फायदा नाही झाला. अध्यक्ष महोदय, ते 4 ट्रिगर काढल्यामुळे हजारो कोटी रुपयाचा नुकसान हे तिथं शेतकऱ्याचं झालेलं आहे. म्हणजे फक्त 2025च्या बाबतीत बोलायचं झालं तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की 17,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला तिथं या पीक विमा कंपनीकडनं अध्यक्ष महोदय मिळणार. आणि त्याचा आकडा आम्ही जेव्हा काढला 16,000 कोटी रुपये शेतकऱ्याला या महाराष्ट्रामध्ये मिळायला पाहिजे होते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे. पण जेव्हा आत्ताचा आकडा आम्ही बघतो 1200 कोटीच्या अध्यक्ष साहेब तिथं पुढे गेलेला नाही. त्यामुळे हे 4 ट्रिगर काढून उलट शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान अध्यक्ष महोदय तिथं झालेलं आहे. त्यामुळे हे 4 ट्रिगर परत एकदा आणावेत. त्यात काही लोक चोरी करत असावेत, काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यामध्ये, त्यांना तुम्ही पकडा, जेलमध्ये टाका, पण त्या 1% लोकांमुळे 99% शेतकऱ्यांचं नुकसान करू नका, एवढी मात्र तिथं मी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आता कहर झाला बघा. आता जे काही शेतकरी आता स्वतःच्या खिशातून पैसे देऊन पीक विमा भरताय, सध्या राज्यात खरीप हंगाम 2026चे पीक विमा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. अर्ज सबमिट करताना टर्म्स अँड कंडिशनचा अभ्यास केला. त्या टर्म्स अँड कंडिशनच्या मध्ये एक कंडिशन अशी आहे, म्हणजे बावनकुळे साहेबांना विनंती करतो, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांकडनं याच्यावर सह्या घेत आहेत. त्याच्यात मी कुठलेही पीक कर्ज किंवा KCC म्हणजे किसान क्रेडिट कार्ड घेतलेले नाही आणि तसे जर आढळून आल्यास पीक विम्याचा अर्ज बाद केला जाईल. म्हणजे शेती कशी करायची? कर्ज घ्यायचं नाही का? आणि मग कुठून पैसे येणार? मग हे जे काय विमा कंपनी अशा पद्धतीने अटी टाकतात आणि उद्या जाऊन शेतकऱ्यांवर जर अन्याय करतं, तर कृपा करून हे आता सुरू आहे, तर आपण इथं लक्ष घालून ही अट लगेचच्या लगेच तिथं कशी काढता येईल याबद्दलचा अध्यक्ष महोदय तिथं विचार करावा. अध्यक्ष महोदय, बीडमध्ये गेलो होतो. 2020ला बीडचा प्रयोग झाला होता. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये खूप मोठा वाद झाला, पण काही शेतकरी संघटना तिथे लढत आहेत. त्यांनी हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे. केंद्र सरकारकडनं सकारात्मक त्यांना उत्तर मिळालंय, पण महाराष्ट्र राज्याकडनं अजूनपर्यंत उत्तर तिथं न दिल्यामुळे 800 कोटी रुपयाचा 2020चा विमा बीडचा तसाच तो प्रलंबित आहे. त्यामुळे या सरकारला, कृषी मंत्री साहेबांना मी विनंती करतो की त्या बाबतीत आपण लक्ष घालून लवकरात लवकर तुम्ही रिप्लाय हा हायकोर्टामध्ये तिथं द्यावा, जेणेकरून तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना इथं न्याय देता येईल. अध्यक्ष महोदय, आम्ही हे विषय का काढतो कारण का अटी टाकल्यामुळे खूप मोठं शेतकऱ्याचं नुकसान होतं. म्हणजे आता कर्जमाफीच्या बद्दल बोलायचं झालं तर 2017ची कर्जमाफी घोषणा 35,000 कोटीची झाली, परंतु अटी शर्ती असल्यामुळे कर्जमाफी किती रुपयाची शेतकऱ्याला झाली तर फक्त 18,772 कोटी. आणि मग अनेक लोकांनी मुद्दे मांडल्यानंतर, भांडल्यानंतर आणि सरकारने सुद्धा विनंतीला मान दिल्यानंतर 2017ची रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्याचे 5,000 कोटी आत्ता द्यायचं त्यांनी ठरवलं, पण प्रोव्हिजन कमी झाले, ते देतील अशी आपण अपेक्षा करूया. अध्यक्ष महोदय, म्हणजे त्याच्यामध्ये कर्जमाफी जरी 36 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल असं सांगितलं, पण मिळालं फक्त 24. त्याच्यामध्ये गेल्या वर्षी अतिवृष्टीचं मदत पॅकेज, खरीप हंगामात 98 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान, 31,000 कोटीचे पॅकेज जाहीर झाले. पेपरमध्ये मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्या गेल्या, सगळ्यांनी त्या सरकारचं अभिनंदन केलं, पण प्रत्यक्षात फक्त 12 ते 13,000 कोटी रुपये या आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलेत. जमिनी खरडून गेले, त्याचा 1 रुपया मिळालेला नाही. रोजगार हमी योजनेला त्याच्यामध्ये जोडण्यात आले, त्या योजनेचा कुठं पैसा अध्यक्ष महोदय तिथे मिळाला नाही. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यात या सरकारने सांगितलं होतं 17,000 प्रति हेक्टर हे पीक विमा कंपनीकडून दिले जातील, पण दुर्दैवाने तेही पैसे मिळाले नाही. आणि याच्यामुळे हा जो तफावत येते, हा जो फरक येतो, तो फरकाचं नुकसान हे दुर्दैवाने शेतकऱ्याला भरावं लागतं. आणि शेतकरी पैसे नसेल तर व्याजावर त्याला पैसा घ्यावा लागतो. 5% महिन्याला पैसे देऊन पैसे कसे तरी आणून शेती कशी तरी आपल्याला करता आली पाहिजे यासाठी ते तिथं प्रयत्न करत असतात. आता ही जेव्हा
4 ट्रिगर काढण्यात आले पीक विमा च्या बाबतीतून, तेव्हा सरकार काय म्हणत होतं, तेव्हा आम्ही त्याचा पण विरोध केला होता. मंत्री महोदय सांगत होते की आपण कृषी समृद्धी योजना आणू, म्हणजे 5,000 रुपयाचं प्रीमियम आपण दरवर्षी देतो, तर मग आपण विमा कंपनीला देण्यापेक्षा 5,000 कोटी रुपये आपण डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात देऊ. ठीक आहे म्हणलं, काहीतरी वेगळा प्रयोग दिसतोय, आपण बघूया. गेल्या वर्षीचा 1 रुपया नाही आला, या वर्षी सुद्धा प्रोव्हिजन झालं नाही. म्हणजे कुठेतरी हे 10,000 कोटी शेतकऱ्याच्या हक्काचे कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला आता मिळायला पाहिजे होते. त्याच्यासाठी जर बजेटमध्ये प्रोव्हिजनच नसेल अध्यक्ष महोदय, तर ते पैसे आमच्या या शेतकऱ्याला कसे मिळणार अध्यक्ष महोदय? त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय, सरकार कुठलंही असू द्या, हे असो ते असो, जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतो, जाहीर करतो, ती पण मिळाली पाहिजे अध्यक्ष महोदय. आता 2017ला नागपूर अधिवेशनामध्ये बोंडअळीचा मुद्दा फार पेटला होता, अनेक लोकांनी तो विषय तिथं मांडला होता. आता मदत पुनर्वसन कडून 6,800 रुपये, पीक विम्यातून 8,000, बियाणे कंपनीकडून 16,000, अशी एकूण 30,800 प्रति हेक्टरची घोषणा झाली. शेतकऱ्याला वाटलं तर उद्या मिळतील, परवा मिळतील, 1 वर्षाला मिळतील. अध्यक्ष महोदय, 2017 पासून आत्तापर्यंत याच्यातून मोठी रक्कम अजूनपर्यंत तिथं शेतकऱ्यांना मिळालेली नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे आपण एखादी योजना जेव्हा जाहीर करतो, आपला प्रामाणिक प्रयत्न त्याच्यामध्ये एवढाच असावा की शेतकऱ्याला तिथं मदत ही मिळाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आत्ता जर मदत आपण शेतकऱ्याला या कर्जमाफीच्या माध्यमातून सरसकट जर देऊ नाही शकलो आणि येणारं वर्ष हे पाऊस नसल्यामुळे जर शेतामध्ये काहीच नाही पिकलं, तर अध्यक्ष महोदय खूप मोठ्या अडचणी शेतकऱ्याला सोसाव्या लागणार आहेत. शेतकऱ्याची मुलं आता कॉलेजमध्ये आहेत आणि शेतकरी जेव्हा अडचणीत येतो तेव्हा मजूर अडचणीत येतो, मजूर शेतकरी अडचणीत येतो, तर ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत येते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था जेव्हा अडचणीत येते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शहरी आर्थिक व्यवस्थेवर सुद्धा तिथं मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे जर या शेतकऱ्याला आपण मदत करू शकलो नाही, तर फार मोठी अडचण येत्या काळामध्ये त्या ठिकाणी होऊ शकते. त्याच्याचबरोबर राणेसाहेब इथं आहेत. काही दिवसांपूर्वी काही मच्छीमार लोकांना मी मिळालो आणि आत्ता या सरकारच्या माध्यमातून तुम्ही कृषीमध्ये त्यांना घेतलंय. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी, म्हणजे शेतकऱ्यांपेक्षा आपल्या मच्छीमारांनी विनंती केलेली आहे की जशी कर्जमाफी तुम्ही बाकी शेतकऱ्यांना तिथं देता, आता मोठ्या प्रमाणात हेही आमचे जे मच्छीमार आहेत ते अडचणीत आलेले आहेत. 600-700 कोटीचे कर्ज त्यांच्यावर थकलेले आहेत. ते जर तुम्ही लक्ष दिलं, सरकारला सांगितलं, मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं, तोही निधी मिळाला तर नक्कीच त्याच्यातून फायदा होईल. त्याच्याचबरोबर एक फार महत्त्वाचा विषय त्यांचा आहे, आता त्यांना 150 रुपये प्रति लिटरली पेट्रोल घ्यावं लागतं. आता हे कर्नाटकात 72 रुपयाला मिळत आहे. त्यामुळे तसं जर आपण आत्ता आज उद्या बोलू शकला, एखादी योजना आणू शकला, तर त्या मच्छीमारांना तिथं फायदा मिळू शकतो. कर्नाटकामध्ये जी योजना तशीच्या तशी योजना आपल्या या राज्यामध्ये तुम्ही जर लागू करू शकला, तर नक्कीच आमच्या त्या मच्छीमारांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, हा महत्त्वाचा विषय होता. त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय, दुसरा जो महत्त्वाचा विषय तो आहे आपल्या कायदा व सुव्यवस्थेचा. इथं मंत्री बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, बुलढाण्याचा मुद्दा मी मांडला होता आणि बुलढाण्याचा मुद्दा मांडत असताना प्रामाणिकपणे मांडला होता. मी स्वतः बुलढाणा जळगाव जामोदला गेलो होतो. तिथं आदिवासी समाजावर मोठा अन्याय झाला होता. जो गुन्हा त्यांनी केलाच नाही तो त्यांना मारून टॉर्चर करून मान्य करावा लागला. पण योगायोगाने नशीब चांगलं होतं की जी जिवंत मुलगी होती त्यांची ती आली आणि त्यांना तिथं वाचवलं. हा मुद्दा आम्ही घेतला. सपकाळ साहेब होते, आमचे राजेंद्र शिंगणे साहेब होते, अनेक पदाधिकारी होते. आम्ही जाऊन तिथं भेटलो, बोललो, चर्चा केली आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा मुख्यमंत्री साहेबांना, होममंत्री मिनिस्टर साहेबांना हा प्रश्न या अधिवेशनामध्ये तिथं विचारला, चांगलं उत्तर हे मुख्यमंत्री साहेबांकडनं आमच्या त्या प्रश्नाला आलेलं आहे आणि त्यांनी कारवाई सुद्धा तिथं केलेली. मी मनापासून मुख्यमंत्री साहेबांचं, होम मिनिस्टर साहेबांचं तिथं अभिनंदन करतो. पण त्यांनी 3 महिन्यामध्ये पुढच्या ज्या कारवाई करणार आहेत ते जे आश्वासन दिले ते पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो. पण ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला लाज वाटेल असं काहीतरी या पोलीस अधिकाऱ्यांनी तिथं अध्यक्ष महोदय केलंय. आणि जसं बुलढाण्यात झालं तसंच काही प्रमाणात वेगळ्या पद्धतीने पुण्यामध्ये 2 दिवसापूर्वी आपण बघितलं असेल, 2-3 मुलांना पोलिसांनीच किडनॅप केलं आणि त्यांच्याकडनंच पैसे काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडनं होत असेल, तर अध्यक्ष महोदय, हे आपल्याला कसं शोभणार आहे या महाराष्ट्राला? त्यामुळे या थोडे लोक किडलेली असतात, पण मग त्याच्यामुळे काय होतं की अख्ख्या पोलीस प्रशासन त्यामुळे बदनाम होतं अध्यक्ष महोदय. त्यामुळे असे प्रकार होणार नाही याची दक्षता सरकारच्या माध्यमातून तिथं घेण्यात यावी अशी विनंती इथं मी करतो. अध्यक्ष महोदय, आम्ही जेव्हा आर्थिक पाहणी अहवाल याचा अभ्यास करत होतो
तेव्हा 2025मध्ये महाराष्ट्रात महिलांवरचे गुन्हे हे 50,000हून अधिक आहे. त्याच्यामध्ये बलात्कार एका वर्षात 8,643 घटना घडल्या, म्हणजे दिवसाला 24 घटना या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय तिथं घडत आहेत. विनयभंग 18,294, दिवसाला 50 घटला, दर तासाला 2 विनयभंग आपल्या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय. अपहरण 10,000 गुन्हे, दररोज 27 घटना. NCRBची आकडेवारी आपण बघितलं तर महिलांविरोधी एकूण गुन्हे उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. बलात्काराच्या एकूण गुन्ह्यामध्ये राजस्थान उत्तर प्रदेश नंतर आपण 3ऱ्या नंबरवर आहोत. बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार करून हत्या मध्य प्रदेश राजस्थान नंतर महाराष्ट्र 3ऱ्या नंबरवर आहे. विनयभंगाचे गुन्हे ओडिशा राजस्थान नंतर महाराष्ट्र 3ऱ्या नंबरवर आहे. लैंगिक छळाच्या गुन्ह्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश सह महाराष्ट्र 1ल्या क्रमांकावर आहे. महिलांवर पाळत ठेवण्याचे गुन्हे स्टॉकिंग महाराष्ट्र 1ल्या नंबरवर आहे. म्हणजे हे सगळे आकडे वाचल्यानंतर खरंच वाईट वाटतं अध्यक्ष महोदय. आणि ह्याच्यात खरंच काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. विकासाच्या बाबतीत आपला राज्य भारतात 1 नंबर आहे हे आम्हाला ऐकायचं आहे अध्यक्ष महोदय. पण विनयभंग, बलात्कार, महिलांवरच्या अत्याचाराच्या बाबतीत आपला महाराष्ट्र 1, 2, 3 नंबरवर आहे हे अध्यक्ष महोदय आम्हाला ऐकणं फार अवघड आहे. मलाही मुलगी आहे अध्यक्ष महोदय, मलाही बहीण आहे, मलाही पत्नी आहे, आणि असं सगळ्यांच्या बाबतीत आहे. अशा घटना जर रोज तिथं घडत चालल्या तर टीव्हीवर अशा बातम्या आल्यानंतर आमचीच घरची माणसं म्हणतात आता रस्त्यावर जाणं आता भीतीदायक वाटतंय. हे आमची परिस्थिती, तर मग गरिबाची परिस्थिती काय असेल अध्यक्ष महोदय. म्हणून म्हणतो की काहीतरी या बाबतीत करणं सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचं आहे. आता मुंबई शहराच्या बाबतीत बोललं तर बलात्कार 2025ला 1262 आपण मुंबईमध्ये आहोत. विनयभंग 2468, महिलांचे अपहरण 1428, अल्पवयीन मुलींवर बलात्कार 653 एका वर्षात, अल्पवयीन मुलींवर लैंगिक छळ 6024. मी काही टीका करत नाही, मी फक्त आकडे वाचून सांगतोय. याच्यावर आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. शक्ती कायदा आपल्याला आणता येईल का, अजून काही कडक करता येईल का, याचा विचार अध्यक्ष महोदय सरकारच्या माध्यमातून तिथं झाला पाहिजे. नसरापूरची चर्चा इथं झाली. मुख्यमंत्री साहेबांनी, होम मिनिस्टर साहेबांनी उत्तर दिलं. मी सरकारचं अभिनंदन करतो. त्याच्याबरोबर तिथे असणारे गिल साहेब असतील, जे SP आहेत, त्यांचं अभिनंदन करतो. जे लोक या लहान मुलींना न्याय देण्यासाठी इन्व्हॉल्ड होते त्याच्यामध्ये ते लक्ष देऊन होते, फार जज पासून त्या वकिलापर्यंत, त्यांचं खरंच मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो. पण सुरुवातीलाच ती घटना जर घडली नसती तर कदाचित ते जास्त उचित ठरू शकलं असतं. पण दुर्दैवाने ती घटना घडली. त्यात 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला, रेप झाला, आणि दुर्दैवाने तिला त्याच्यामध्ये मारण्यात आलं अध्यक्ष महोदय. पण कमी वेळात दुर्दैवी घटना घडली, कमी वेळात त्या मुलीला कुठेतरी न्याय मिळाला अध्यक्ष महोदय. पण एका विषयामध्ये अभिनंदन करून होत नसतं अध्यक्ष महोदय. अनेक असे विषय आहेत की ज्याच्यामध्ये सरकारकडनं लक्ष देण्याची जरूरत आहे. मी अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये तिथं गेलो, ज्याच्यामध्ये चाकणमध्ये घडलेली घटना असेल, पालघर असेल, पर्वती असेल, अकोला असेल, नसरापूर असेल, पालघर असेल, आणि इतरही ठिकाणी मी अध्यक्ष महोदय तिथं गेलो. साताऱ्यामध्ये 13 वर्षीच्या चिमुकल्यावर अत्याचार करून तिला तिथं मारण्यात आलं. पण अध्यक्ष महोदय तिथं लोकांनी उद्रेक केला, सगळे लोक रस्त्यावर आले, आंदोलन झालं, हजारो लोक तिथं आले, आणि सरकारकडनं घोषणा झाली फास्ट ट्रॅक कोर्ट. पण अध्यक्ष महोदय 9 महिने झाले त्या पालकांनी अजूनपर्यंत जजचं तोंड सुद्धा बघितलेलं नाही. मग फास्ट ट्रॅक करून काय फायदा. एका केस नसरापूरमध्ये न्याय मिळाला त्या मुलीला. ती मुलगी जेवढी महत्वाची तेवढी साताऱ्याची मुलगी महत्वाची, तेवढीच इतर मुली ज्यांच्यावर अन्याय झाला त्या महत्वाच्या. त्यामुळे कुठं ना कुठंतरी एक ऑडिट केलं गेलं पाहिजे की काय परिस्थिती, कुठं कुठं काय केसेस आहेत, कुठं जज बसत नाही, कुठं दुसरा कुठली तरी अडचण आहे का, अजून काय विषय आहे का, याचं एक ऑडिट सरकारच्या मदतीने लगेच तिथं कसं होईल याचा विचार अध्यक्ष महोदय तिथं झाला पाहिजे. आता जळगावमध्ये मी गेलो. जळगावमध्ये गेल्यानंतर भडगावमध्ये 7 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या डोक्यावर दगड मारला, तिचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला, तिचा मर्डर झाला अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय ही घटना कधी घडली होती? 3 वर्षापूर्वी. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांचा फोन झाला. सरकारने त्यावेळेस फास्ट ट्रॅक कोर्ट लावलं. काय झालंय, सोपं झालंय, काय पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्ट लावा. अरे पण 3 वर्ष झालं अजून काहीच नाही ना झालं. त्याच्यामध्ये पहिला जज त्याच्यामध्ये जो दिला गेला होता तो ठाण्यामध्ये पॉस्कोच्या केसमध्ये पैसे घेताना सापडला अध्यक्ष महोदय. हायकोर्टने त्याच्यावर कारवाई झाली. तर
कुठंतरी ह्या सगळ्या ज्या केसेस 3-3 वर्ष अध्यक्ष महोदय, ते पालक आता म्हणायला लागले की आमचा न्याय व्यवस्थेचा विश्वास उठून गेलाय, आम्हाला जायचं नाही, येणं जाण्याचं पेट्रोल आम्हाला परवडत नाही, आमच्या मुलीला न्याय मिळाला नाही, आम्ही विसरून जायला तयार आहे, अशी दुर्दैवाने तिथं परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या विषयांमध्ये मालेगावमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच काही मुद्दे अध्यक्ष महोदय आहेत. त्यामुळे या सरकारने म्हणजे कुठंतरी निर्णय आपण घेतोय, पण ते निर्णय स्लो नसून फास्ट असावेत असं आमचं अध्यक्ष महोदय म्हणायचं. त्याच्याबरोबर गृहमंत्री इथं आहेत म्हणून याच्यातली काही आकडेवारी सांगतो. गुन्हा होतो, FIR दाखल होतो, चार्जशीट होते, ट्रायल होते, शिक्षा होते आणि अपील त्याच्यानंतर करायचं असेल तर कुणीतरी तिथं करतं. आता पोलिसांचा भाग हा FIR ते चार्जशीटपर्यंत आहे. आता ह्याच्यात आपण जर बघितलं तर 2023 म्हणजे NCRBचा रिपोर्ट वाचतं, 2024 मध्ये महिलांविरोधी गुन्ह्यांबाबत तपास सुरू असलेले गुन्हे म्हणजे आधीच्या वर्षीचे म्हणजे 2023चे 30,000, 2024चे 47,000, एकूण 48,726 गुन्हे आहेत. आता चार्जशीट दाखल झालेले गुन्हे, चार्जशीट म्हणजे तपास झाला आणि मग पोलिसांनी ती चार्जशीट दाखल करायची असते. आधीच्या वर्षाचे म्हणजे 2023चे 12,652, 2024चे 24,047 गुन्हे, एकूण 36,699 गुन्ह्यांमध्ये चार्जशीट झाली. ह्याचा टक्केवारी आपण जेव्हा काढतो तेव्हा अध्यक्ष महोदय 46% फक्त चार्जशीट झाली, म्हणजे तपास पूर्ण झाला. बाकीच्या केसेसमध्ये काय होणार? हे फक्त महिलांच्या बाबतीतले गुन्हे अध्यक्ष महोदय मी सांगतोय. ह्याच्यात तुम्ही जर खोलात गेला तर सगळे जर आपण गुन्हे घेतले तर 6,31,996 गुन्हे आहेत. त्यातले फक्त 2,91,000 ह्याच्यामध्ये चार्जशीट झाले. मग पोलीस करतात काय अध्यक्ष महोदय? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींकडे पोलीस प्रशासन म्हणून, होम मिनिस्टर म्हणून आपल्याला तिथं लक्ष देण्याची जरूरत आहे. नाहीतर गरिबांना कधीच न्याय मिळणार नाही. एखाद्या नेत्याने फोन केला, आमदारांनी फोन केला, मंत्र्यांनी फोन केला, मीडियाने हा विषय उचलला. कारण काय होतं, घटना घडते, मीडिया येते, मोठे मोठे नेते जातात, सांत्वन करतात, वाईट झालं असं म्हणतात, मीडिया हळूहळू त्याचं कव्हरेज कमी करून जाते आणि ते गरीब तसेच गरीब राहतात, वाट बघत जातात, आपल्याला कधी न्याय मिळणार अध्यक्ष महोदय. त्यामुळे ह्या सगळे जे काही क्रमवारी ती तशी होऊ नये आणि न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल. अध्यक्ष महोदय, न्याय व्यवस्थेचा भाग जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये ट्रायल, शिक्षा आणि अपील, NCRB 2024 रिपोर्ट अनुसार महाराष्ट्रातील महिला संबंधित गुन्ह्यांच्या कोर्टातील सुनावणीबाबतचे मी अध्यक्ष महोदय तुम्हाला इथं आकडे सांगतो. 2023च्या शेवटी कोर्टातील प्रलंबित प्रकरणे 2,93,000, 2024 मध्ये कोर्टात नव्याने दाखल झालेली प्रकरणे 36,699, कोर्टासमोर महिलांच्या गुन्ह्यांच्या बाबतीत कोर्टासमोरील एकूण प्रकरणं 3,29,707, 2024च्या शेवटी सुनावणी पूर्ण झालेली प्रकरणे 13,348. म्हणजे किती टक्के केसेसमध्ये सुनावणी पूर्ण होती? 4%. बाकी 96%चं काय? बेजार झालेत लोक. तिथं जजला आपलं त्या लॉयरला भेटून सारखं कोर्टात जाऊन, कोर्टात गेल्यानंतर तारीख लागत नाही, दुसऱ्या दिवशीची तारीख येते, नुसता खर्च करून पेट्रोल डिझेल ह्याच्यावर. अध्यक्ष महोदय, म्हणून कुठं ना कुठंतरी या सगळ्या विषयांमध्ये लक्ष हे सरकारकडनं दिलं गेलं पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर जाता जाता अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल वाट बघतोय आम्ही. अजितदादांना न्याय कधी मिळेल? लोक अजून दादांना विसरले नाहीत अध्यक्ष महोदय. काही दिवसांपूर्वी हे एक चित्र तुम्हाला व्हॉट्सअपवर आलं असेल. म्हणजे अजितदादा देवाला म्हणतायत, जेव्हा इथं पूर परिस्थिती आली होती, मोठ्या प्रमाणात काही दिवसांपूर्वी पाऊस आला होता, पुणे, मुंबई सगळीकडे, की या चित्रामध्ये दाखवलंय, शपथ घेतो, मी फक्त खाली जातो, सगळ्याचं योग्य नियोजन करतो आणि परत तुझ्याकडे येतो. हे चित्र अध्यक्ष महोदय बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं? की दादा हे काम करणारे नेते होते, दिलेला शब्द पाळणारे नेते होते, सगळ्यांचे मित्र असणारे नेते होते. पण आज काय? दादांबद्दल काय झालं? CID काय करते? CBI कडे प्रकरण देण्यात यावं यासाठी त्यांच्याच मित्र पक्षाने सुरुवातीला पत्र दिलं. सत्तेत असताना लोक म्हणतात सत्तेत का जातो? विकासासाठी जातो. सत्तेत आहेत, सत्तेत असताना त्यांना स्मरणपत्र द्यावं लागलं त्यांच्याच मित्र पक्षाला.
काय की सीबीआयकडे प्रकरण द्या. म्हणजे दोनदा पत्र देऊन सुद्धा जर सीबीआयकडे तिथं अध्यक्ष महोदय प्रकरण जात नसेल आणि एवढ्या मोठ्या नेत्याला न्याय मिळण्यामध्ये विलंब होत असेल तर मग सामान्य लोकांनी काय म्हणायचं की नेत्याला न्याय मिळत नसेल तर आपल्याला कधी मिळणार. न सरकारवर विश्वास राहणार, न पोलीस प्रशासनावर विश्वास राहणार, न तिथं न्याय व्यवस्थेवर अध्यक्ष महोदय तिथं विश्वास राहणार. माझं तर मत आहे सीआयडीकडे पण देऊ नका, सीबीआयकडे पण देऊ नका, ज्युडिशियल एन्क्वायरी करा. कारण ह्याच्यात जर खऱ्या अर्थाने तपास आपल्याला करायचा असेल तर तिथं आपल्याला चांगला एखादा पूर्वी जज असणारा व्यक्ती ज्याला ज्युडिशियल एन्क्वायरीच्या अंतर्गत आपल्याला जर जबाबदारी देता आली तर नक्कीच त्याचा कुठं ना कुठेतरी तिथं अध्यक्ष महोदय फायदा होईल. मी अनेक भाषणं ऐकली अजितदादा असताना. दादा माझे मित्र, दादा फार जिवलग, दादांबरोबर अनेक वर्ष मी काम केलंय. मी विरोधात असताना सुद्धा दादा जेव्हा सत्तेत मंत्री होते तेव्हा मला मदत केली. हे सगळी भाषणं ऐकून झाली अध्यक्ष महोदय. त्याच्याचबरोबर दादा असताना आमदार सुद्धा म्हणायचे दादांसारखा नेता नाही, दादांसाठी काय जीव पण द्यायला आम्ही तयार आहे. मग दादा गेल्यानंतर काय झालं, काय बदललं? फक्त माणूस नाही म्हणून. तुम्हाला मदत करणारा माणूस जर आज या जगात नसेल तर त्याला न्याय देण्यासाठी थोडा तरी प्रयत्न कुणी ना कुणी तिथं अध्यक्ष महोदय केला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आपण लढतोय, आम्ही लढतोय, पण आपल्या मर्यादा आहेत. आपण सत्तेत नाहीत. सीआयडीला जेव्हा मी गेलो भेटण्यासाठी अतिशय चुकीच्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स दिला, जसं की तेच कोणतरी महान व्यक्ती झाले, ट्रम्प कोणीतरी लागून गेलं. मग आम्ही विषय म्हणजे आमच्याकडे जे सगळे पुरावे आलेत ते पुरावे आम्ही त्यांच्याकडे दिलेत. हां, काही पुरावे आम्ही आमच्याकडे ठेवलेत, कारण का जे दिलेत त्याच्यावर जर ते काम करत नसतील आणि उद्या जर थातूर मातूर रिपोर्ट त्यांनी दिला तर रिपोर्ट योग्य आहे का नाही हे दाखवण्यासाठी आमच्याकडे पण काही पुरावे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ठेवावे लागतील. आणि पण आम्ही सगळेजण आमच्या मित्रांकडनं, आमच्या चांगल्या पत्रकारांकडनं, काही माजी अधिकाऱ्यांकडनं इथून तिथून आम्ही कशी तरी माहिती काढतोय. मग सीआयडी त्या बाबतीत काय करतं अध्यक्ष महोदय? म्हणजे तुम्ही दादांचं प्रकरण सीआयडीला दिलं आणि काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये, पुण्यामध्ये अवैध दारू विक्री चालू होती, ते शोधण्याचं प्रकरण पण सीआयडीकडे दिलं. म्हणजे अजितदादांसारखा मोठा नेता जो आज आपल्यात नाही त्यांच्या बाबतीत काय झालं ही शोधण्याची जबाबदारी सीआयडीकडे. आणि अवैध दारू जे काही टोळ्या असतात, चटरबटर लोक, त्यांना पकडायचं प्रकरण सुद्धा सीआयडीकडे. म्हणजे उद्या पॉकेट मारलं कुणी तर ते कुणी मारलं हे शोधायचं असेल तर सीआयडीकडे द्या. म्हणजे ज्या केसेस तुम्हाला पॅक करून कपाटात टाकायच्यात त्या सगळ्या तुम्ही सीआयडीला देणार आहात. अहो, काही दिवसांपूर्वी लॉक घेऊन गेलो, त्यानंतर ते पळायला लागले. आता दरवेळेस काय लॉकच घेऊन जायचं का आणि खरंच कुलूप लावून टाकायचं का अध्यक्ष महोदय? न्याय कधी मिळणार दादांना अध्यक्ष महोदय? 25 मार्च 2026 अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देत असताना मी तो प्रस्ताव मांडला. उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलं, चांगलं उत्तर दिलं. मी त्यांचे आभार सुद्धा व्यक्त केले. ते उत्तरामध्ये काही मुद्दे आपण जर बघितले असेल, अजितदादांची माझ्यासोबत जेवढी मैत्री होती तेवढी दुसऱ्या कोणासोबत नसेल असे सीएम साहेबांनी सांगितलं अध्यक्ष महोदय. मनात शंका ठेवू नका, आकाश पाताळ एक करू, पण कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू. सहन नाही करणार. आम्ही काय झालं तरी त्या व्यक्तीला शोधून काढला. हे सगळे वक्तव्य ऐकल्यानंतर आणि अजितदादांचे मित्र असल्यामुळे आणि एक फार प्रभावशाली नेते असल्यामुळे ज्यांची ताकद महाराष्ट्रात आहे आणि दिल्लीत पण आहे आणि कदाचित उद्या यांच्याच सरकारच्या काळामध्ये जर संधी दिली तर फार मोठ्या पदाला ते दिल्लीत जाऊ शकतात. आणि अशा मोठ्या नेत्यांवर आम्ही विश्वास ठेवला. विश्वास ठेवून किती महिने गेले अध्यक्ष महोदय? 2, 2.5, 3 महिने ह्याच्यात निघून गेले. काय झालं? ते म्हणले होते आठवड्याभरात अमित शाह साहेबांना आम्ही भेटणार आहोत आणि त्यांना सीबीआयच्या या प्रकरणाबद्दल आम्ही चर्चा करू. चर्चा झाली का अध्यक्ष महोदय? आम्ही तळमळीने मुद्दा मांडत होतो. एखाद्या वेळेस फोन केला असता, आम्हाला बोलून घेतलं असतं, रोहित तू आणि काही आमदारांनी हे मुद्दे मांडलेत, दादांच्या बाबतीत महत्त्वाचे आहेत, चल आपण चर्चा करू, मी भेटून आलो. अरे काहीतरी संवाद साधा. इथं आम्ही राजकारण करत नाहीये, जे काय गोष्टीत आम्ही मांडत चाललेलो आहे. आणि ह्या बाबतीत सुद्धा जर आमच्याकडे बघत असताना अशा दृष्टिकोनातून बघितलं जात असेल, आम्हाला विश्वासच घेतलं जात नसेल अध्यक्ष महोदय, हे योग्य नाही. आम्ही कर्नाटकात जाऊन 0 FIR केला, 0 FIR करून इथं आणून असं आम्हाला वाटलं की तो एक्सेप्ट केला जाईल. तो एक्सेप्ट न करता फक्त सीआयडीला पाठवला आणि सीआयडीला पाठवल्यानंतर ते म्हणतात तपास आम्ही याच्यावर करणार नाही, आम्ही शहानिशा करू. म्हणजे काय?
हे बघा अध्यक्ष महोदय, जर आज कुणीही एखाद्या महत्त्वाच्या पदावर असता आणि महत्त्वाच्या पदावर असताना मित्राचं जर हे दुर्दैवी अशी घटना घडली असती आणि त्यांच्याच परिवारातला एक व्यक्ती माझ्यासारखा नाही तर त्यांचा जवळचा आमदार नाही तर मित्र जर इथं मुद्दे मांडत असेल तर त्यांनी आम्हाला बोलून घेऊन सुरुवातीला पहिल्या दिवशी FIR करायची आहे का, करून टाकली. कोणाकडे दिला, CIDकडे द्यायचं आहे का CBIकडे द्यायचं आहे, टाकून दिलं. चला काय चर्चा झाली ह्याच्यात फॉलोअप व्हायला पाहिजे होतं ना. अध्यक्ष महोदय FIR नाही झाली, CIDकडे दिलं, CID गप बसले, गार बसले, CBIकडे अजूनपर्यंत प्रस्ताव अध्यक्ष महोदय तिथं गेला नाही. मग शंका येतात ना मनामध्ये की का कुणी काय कारवाई करत नाही, त्याच्या मागे खरंच काय आहे का. कारण मला शंका आहे, मी 100% म्हणू शकणार नाही असंच झालंय. अरे शंका असल्यामुळे शंकेचं निरसन होणं महत्त्वाचं आहे. पण दुर्दैवाने आत्तापर्यंत अध्यक्ष महोदय तिथं कुठेही आमच्या शंकेचं निरसन झालेलं नाही. त्या तपासामध्ये कुठेही गेलं नाही. AIB तर झोपलंच आहे. 3-4 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाले त्याचे रिपोर्ट आत्तापर्यंत आले नाही. CIDकडे गेलो तर CID म्हणतं थांबा AIBचा रिपोर्ट येऊ द्या. काय 3 वर्ष थांबायचं, आम्ही एवढे काय दूधखुळे आहोत का. अध्यक्ष महोदय हे खरंच योग्य नाही. आणि अधिवेशनामध्ये हा परत मुद्दा मी घेणार नाही. नेत्यांसमोर मांडला, TV समोर मांडला, पण अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत त्याला योग्य असं उत्तर या सरकारकडनं तिथं मिळालेलं नाही. त्यामुळे कुठं ना कुठंतरी नात्यांवरचा विश्वास काही प्रमाणात माझा उडत चाललेला आहे. मैत्रीवर, राजकारणातली मैत्री खरंच असते का असं तिथं दुर्दैवाने मला आता प्रश्न पडत चाललेला आहे. का राजकारणामध्ये फक्त देवाणघेवाण असते. आपल्याला सत्य द्यायचं असेल तर मित्राची जरूरत, एखाद्याला निवडून द्यायचं असेल, एखाद्या आमदाराला सेट करायचं असेल तर आपल्या मित्राची मदत. पण मित्र गेल्यानंतर त्याला त्याची मदत कोण करणार. जवळचा व्यक्ती गेला तर त्याला कोण करणार. ज्या व्यक्तीमुळे अनेक आमदार निवडून आले ते सुद्धा त्यातले ठराविकच आज तिथे बोलत आहेत, बाकीचे का बोलत नाही असे इतके प्रश्न मला तिथं मनाला पडत आहेत अध्यक्ष महोदय, ज्याची उत्तरं मला अजूनपर्यंत मिळालेली नाही. फक्त एकच गोष्ट इथं सांगतो की इथं तर न्याय मिळतच नाही. त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत, असंख्य या महाराष्ट्राचे नागरिक आहेत. आणि आज ते जर असते तर ह्या ज्या काही अडचणी आल्या, कर्जमाफी जी आली त्याच्यात अटी टाकण्यात आल्या, दादा जर असते तर त्यात अटी नसत्या असा विश्वास अध्यक्ष महोदय तिथं मला आहे. त्यामुळे योग्य वेळ आल्यानंतर मी नक्कीच याच्यावर बोलेल आणि योग्य वेळ आल्यानंतर आमच्याकडे जे पुरावे आहेत ते मी तिथं काढेल. पण दादांसाठी आम्ही सर्वजण आमचा लढा सत्तेत नसताना सुद्धा प्रामाणिकपणे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मी करत राहील एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो. आणि जाता जाता फक्त मी जे मुद्दे मांडले त्यात कृषी कर्जमाफीचा त्या बाबतीत सकारात्मक सरकारने विचार करावा. पीक विम्याचा मुद्दा सुद्धा अध्यक्ष महोदय महत्त्वाचा आहे. लाईटचा मुद्दा तुम्हाला माहितीच आहे, 70% जिथं पाऊस झाला नाही तिथं लाईट कापली जाते, तोही मुद्दा महत्त्वाचा आहे. खताच्या किमती तिथं वाढत चालल्या, तोही मुद्दा अध्यक्ष महोदय तिथं महत्त्वाचा आहे. त्यामुळे कुठं ना कुठंतरी म्हणजे आम्हाला कांद्यासाठी लढावं लागलं, रस्त्यावर यावं लागलं. 3 आंदोलन केल्यानंतर कांद्याचे अध्यक्ष महोदय तिथं भाव वाढले आणि त्यानंतर अर्ध कॅबिनेट दिल्लीला गेलं. अध्यक्ष महोदय आमचं एवढंच म्हणणं आहे, अडचण आहे तर चर्चा करा, विषय मार्गी लावा. पण तसं अध्यक्ष महोदय तिथं कुठेही होत नाही. आणि जाता जाता एक मुद्दा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अध्यक्ष महोदय मी इथं मांडतो. त्यांनी 2024ला एक परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्रक त्यांनी असं सांगितलंय की रिझर्व्ह बँकेने एक GR काढलाय आणि त्या GRच्या अंतर्गत हे काय म्हणतात, या व्यतिरिक्त एक गोष्ट आम्ही आपल्यास लक्षात आणून देऊ इच्छितो की नुकत्याच रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयानुसार भविष्यात कर्जमाफी झाल्यास नियमित परतफेड करणाऱ्या खातेदारास कर्जमाफी घ्यावीच लागेल म्हणून सांगितले आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा निघतो की RBI सांगते की कर्जमाफी जेव्हा होईल, तुम्ही नियमित आहात तर जर 2 लाखाची कर्जमाफी झाली तर तुम्हाला सुद्धा 2 लाखाची कर्जमाफी मिळणार, असं एक परिपत्रक या महाराष्ट्र ग्रामीण बँकेने काढले. तुम्हालाही माहिती आहे अध्यक्ष महोदय, तुम्ही हे धाराशिवचे आहात, त्या भागामध्ये ही बँक आहे, मराठवाड्यात आहे. म्हणजे ह्याच्यात 70 म्हणजे 2.5 ते 3 लाख शेतकऱ्याला फटका बसणार आहे. बऱ्याच लोकांनी ह्याच्यावर विश्वास ठेवून पैसे भरले इकडनं तिकडनं घेऊन आणि आता त्यांना 2 लाखाची कर्जमाफी मिळणार, न 19 तिथं 50,000ची कर्जमाफी मिळणार, न रेग्युलर असण्याची कर्जमाफी मिळणार. आणि याच्यात काही SBI सारख्या बँक आहेत त्यांनी सेव्हिंग अकाउंट त्यांचं बंद पाडलं आणि मग बंद पाडल्यामुळे त्यात आवकच त्यांची अडकून बसली आणि त्यांना सांगितलं आधी क्रॉप लोनचे पैसे तुम्ही भरा. मग इतर लोकांकडनं पैसे कसे तरी शेतकऱ्यांनी गोळा केले, ते तिथं भरले, मग सेव्हिंग बँक अकाउंट उघडलं. ते कधी झालं तर 2024-25 मध्ये झालं. आता त्या शेतकऱ्यांना सुद्धा रेग्युलर कर्जमाफी सुद्धा मिळणार नाही आणि तिथं जी सरसकट कर्जमाफी आहे ती सुद्धा दुर्दैवाने तिथं मिळणार नाही. त्यामुळे या संपूर्ण विषयाकडे सरकारचं मला लक्ष वेधायचं होतं. त्यामुळे ही
कर्जमाफी नसून ही कर्ज वसुली आहे असं आमचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे आणि आमच्या शेतकऱ्याच्या नैतिकतेवर तुम्ही येताय हे याचा निषेध त्या ठिकाणी मी करतो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मानित सदस्य सुरेश दस साहेब. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाने नियम 200